4,000ची लाच घेताना आळतेचा ग्रामसेवक लाचलुचपतच्या ताब्यात। तासगाव तालुक्यातील आळते येथील शेतकऱ्याच्या विहिरीच्या प्रस्तावावर 5,000 रुपयाची मागणी करून 4,000 रुपये लाच घेणारा लाचखोर ग्रामसेवक आलिम यासीन मुजावर वय वर्ष 38 याच्या मुसक्या लाचलुचपत विभागाने गुरुवारी आवळल्या। ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोरकुमार खाडे यांच्या पथकाने केली। या कारवाईनंतर तालुक्यात एकच खळबळले असून मुजावर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत तासगाव पोलीस ठाण्यात सुरू होते। पोलीस निरीक्षक किशोरकुमार खाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार लाचखोर ग्रामसेवक आलिम मुजावर हा आळते येथील ग्रामसेवक म्हणून काम करतो। तक्रारदाराने आपल्या वडिलांच्या नावे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून विहीर खोदाईसाठी प्रस्ताव केला होता। कामाचा प्रस्ताव, कार्यारंभ आदेश काढणे व मस्टर मागणी यासाठी प्रस्ताव पूर्ण होईपर्यंत मदत करण्यासाठी तुम्हाला 5,000 रुपये द्यावे लागतील अशी मागणी मुजावर यांनी केली होती। यानंतर 4,000 रुपयामध्ये त्याचा सौदा ठरला। संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत विभागाशी संपर्क करून माहिती दिली। पोलीस निरीक्षक खाडे यांनी आपल्या पथकासह सापळा लावला। गुरुवारी 19 जून रोजी आळते ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात रोख 4,000 रुपये घेताना मुजावर यांच्या मुसक्या लाचलुचपत विभागाने आवळल्या। त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आला असून घराची झडती घेत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम तासगाव पोलीस ठाण्यात सुरू होते। या लाचलुचपत विभागाच्या कारवाईतील पथकात प्रीतम चौगुले, अजित पाटील व राजपूत यांचा सहभाग होता। या कारवाईनंतर तासगाव तालुक्यात एकच खळबळले असून प्रशासनाची लाचखोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे।